माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार 9वा स्कंद प्रकरण 28 सुद्युमाची कथा याचे कथन करणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. शौनकादी ऋषींनी उच्चारलेले भगवत नामाचा घोष केला. नैमिषारण्यातील श्रोते एकाच विचाराने भरले होते. हरिकथेचे अमृत पिऊन ते भावनावस्थेत येत होते. कित्येकांना विष्णूंचे सुगुण साकार दर्शन झालेले होते. काहींनी कथा ऐकता ऐकता बेभान स्थिती होत होती. जे अधिक भाविक होते ते तर सुतांच्या मुखाने भक्तांच्या तळमळीचे वर्णन ऐकले की सात्विक भाव जागृत होऊन नाचत रडत मुक्त बसूनच राहत गाऊ लागत, थरथर कापत आणि हरी हरी वासुदेवा नारायण म्हणून हाका मारी. कोणी तटस्थ होत, कोणी तत्व विचारातच मग्न होत. कोणाला पूर्वीचा संदर्भ आठवेनासा झाला की तो ज्येष्ठ ऋषींना हळूच विचारी. दूरदूरचे लोक आता कथा श्रवणासाठी येत होते. शौनकांना सर्वजण भेटत होते, धन्यवाद देत होते, सुतांचे अभिनंदन व सन्मान करीत होते. ज्या उच्च शिलातलावर मृगाजिनावर सूत बसला होता त्याच्या मागे विशाल वटवृक्ष होता. जवळच्या महत्वाच्या जागी ज्येष्ठ वरिष्ठ व ज्येष्ठ ऋषींची आसने होती. प्रतिदिनी नवनवीन सुगंधी पुष्परचना करून लोकांनी सभा परिसर अधिक सुशोभित केला होता. सुतांनी जेव्हा पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला तेव्हा श्रोतेगणांची उत्सुकता वाढली होती. अद्भुत, वीर, करुण आदी रसांनी त्यांची हृदये वश केली होती. सूत म्हणाला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋषीजन हो, वैवस्वत मनुचा वंश व त्यातील थोर पुरुषांची चरित्रे पुढे शुकदेवांनी परीक्षितेला सांगितली, ती मी आता तुम्हाला निवेदन करतो. विवस्वान व सज्ञा यांचा पुत्र श्राद्धदेव हा परम मनस्वी राजा होता. त्याला श्रद्धा नावाच्या पत्नीपासून इक्ष्वाकु, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुण, नरिष्यत, वृषभ्न, नभग व कवी असे पुत्र झाले. मग प्रथम पुष्कळ वर्षे त्याला संतान नव्हते. त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी त्याला सांगितले, श्राद्ध देवा, मित्रावरुणांच्या प्रीत्यर्थ तू यज्ञ केलास तर तुला संतान प्राप्ती होईल. तेव्हा तू मी सांगतो तसा यज्ञ कर, पहा तुझे काम होईल. श्राद्धदेवाने यज्ञाची सिद्धता केली. परीक्षिता, आपल्याला सत्पुत्र व्हावा अशी श्राद्धदेव म्हणूनची इच्छा होती. पण त्याची पत्नी श्रद्धा हिच्या मनात मात्र आपल्याला कन्या व्हावी असे होते. तिने यज्ञाच्या आरंभी हवन करणारा जो होत असतो त्याला गुप्तपणे सांगितले, मला कन्या हवी आहे. तशा प्रकारचे मंत्र आपण म्हणावे. हो, त्याने तिचे सांगणे लक्षात ठेवले. यज्ञ करताना त्याने त्याचप्रमाणे मंत्र म्हटले. यज्ञ समाप्त झाला आणि पुढे श्रद्धा प्रस्तुत झाली तेव्हा कन्या जन्माला आली. श्रद्धेच्या मनासारखे झाले, पण मनुचे मन काही प्रसन्न झाले नाही. तो वसिष्ठांना म्हणाला, आपण ब्रह्मज्ञ, आपण सांगितलेले अनुदान केले ते फुकट कसे गेले? मुलगी का जन्माला आली? वैदिक कर्माचे फळ असे भलतेच का झाले? आपले मंत्रज्ञान तर अचूक, मन शुद्ध, तपही केलेले, मग हे असे का? वसिष्ठाने जाणले की होत्याने संकल्पच कन्येसाठी केला होता. तो मनूला म्हणाला, राजा, यज्ञातील होता संकल्प करतो असे होते. संकल्पच त्याने मुळी कन्येचा केला असला तर मुलगा कसा होणार? आता माझ्यापासून मी भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना करतो. म्हणून मुलीचे नाव इला ठेवले होते. वसिष्ठाने प्रार्थना केली की भगवंता, यज्ञाचे फळ म्हणून उत्पन्न झालेली इला आपण कृपा करून पुरुष करा. वसिष्ठांच्या तपश्चर्येमुळे श्रीहरी त्याला प्रसन्न होते. ते प्रकट झाले व त्यांनी वर दिला की इला ही पुरुष होऊ दे. त्यामुळे इला हीच पुरुष झाली. मनुची इच्छा पूर्ण झाली. मुलाचे नाव सुद्युम्न असे ठेवले. शुक सांगत होते, परीक्षिता, पुढे काय झाले ते ऐक. सुद्युम्नाला मृगयेची आवड होती. तो एकदा मृगयेसाठी घोड्यावर बसून अरण्यात गेला होता.
बरोबर काही सहाय्यक होते. हरिणने मारावी असा सर्वांचा बेत ठरला. धनुष्यबाण सरसावून अश्वारूढ सुद्युम्न अरण्यात उत्तर दिशेला पुष्कळ दूर गेला. इतका दूर गेला की मेरू पर्वताच्या पायथ्याशी पोचला. हरिणांचा पाठलाग केला, पण हरिण काही मिळाले नाही. तो मात्र एकटा दूर गेला. त्या अरण्यात त्याने प्रवेश केला. तोच एक मोठे आश्चर्य त्याला दिसले. त्याचे परिवर्तन एका स्त्रीत झाले होते. आपण स्त्री झालो असे, अरे रे, आता असे मला कोण ओळखणार? तेवढ्यात त्याचे अनुचरही मार्ग काढीत त्या अरण्यात शिरले आणि समोर अश्वारूढ स्त्री पाहून नवल करीत होते. तो ते सगळेही स्त्री रूप झाले. घोडे सुद्धा घोड्या झाल्या. हे विपरीत काय घडले म्हणून जो तो जी ती परमेश्वराकडे पाहू लागली. सर्वजण लज्जेने चूर झाले. परीक्षिताने विचारले, तेथे जाताच पुरुषाचे स्त्रियात परिवर्तन होत होते, म्हणजे हा गुण त्या भूमीचाच असावा. असे कोणाच्या शापामुळे तर झालेले नसेल. सुखदेव म्हणाले, पूर्वी एकदा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी महान तपस्वी ऋषी त्या अरण्यात जाऊ लागले होते. त्यावेळी शंकर व पार्वती एकांतात होती. ऋषी मुनी आले. त्यांनी जेव्हा पार्वतीला पाहिले तेव्हा ती लज्जित झाली व पटकन तिने योग्य वस्त्रे परिधान केली. ऋषींनी ही तात्काळ तोंडे फिरवली व ते तिथून नरनारायणाच्या दर्शनासाठी बद्रिकाश्रमाला गेले. पार्वती शंकराला म्हणाली, नाथ, पहा ना, कसा अवघड प्रसंग आला. आता पुन्हा असा प्रसंग येऊ नये. आता यापुढे माझ्याशिवाय अन्य कोणीही पुरुष त्या अरण्यात शिरला तरी तो स्त्री होईल. शंकराने वचन दिले त्याप्रमाणे त्या अरण्यात कोणीही पुरुष गेला तरी तो स्त्रीच होत असे. सुद्युम्न स्त्री झाला. त्याचे अनुचरणही मैत्रिणी म्हणून तिच्याबरोबर वनात वाहू लागल्या. त्या अरण्यात बुधाचा आश्रम होता. बुधाने पाहिले की आश्रमाच्या आसमती काही सुंदर स्त्रिया विहार करीत होते. त्यातील एक तरुणी फारच सुंदर दिसत होती. बुधाला ती आवडली. तिनेही रूपवान बुधाला पाहिले. तोही तिला आवडला. सुद्युम्न स्त्री होता. स्त्री रूपातच त्याने बुधाशी विवाह केला. बुध व तो स्त्री त्यांना जो पुत्र झाला तोच पुरुरवा होय. सुद्युम्नाने पुढे स्त्री रूपात असताना आपले कुलगुरू वशिष्ठ यांचे स्मरण केले. वशिष्ठांना ते समजले. सुद्युम्नाचा स्त्री रूप आलेले त्यांना कळले. तेव्हा त्यांना वाईट वाटले. हिला कन्या होती, तिचा सुद्युम्न व आता पुन्हा स्त्री रूप. भगवान शंकराची वशिष्ठाने प्रार्थना केली, देवा आदिनाथा, या सुद्युम्नाला त्याचे मूळ पुरुष जीवन पुन्हा प्राप्त करून द्यावे. शंकराने वसिष्ठांची विनंती ऐकली व म्हटले, वसिष्ठा, सुद्युम्नाला एक महिला पुरुषात व एक महिला स्त्रीला स्त्रीत्व राहील. सुद्युम्नाला 1 महिना पुरुषत्व व 1 महिना स्त्रीत्व राहील. त्यामुळे तुझे व माझे दोघांचेही महिना वचन सत्य ठरेल. सुद्युम्न त्याचप्रमाणे 1 महिना पुरुष झाला की 1 महिना पुन्हा स्त्री रूप होऊ लागला. बुधाजवळून तो पुन्हा राज्यस्थानी आला व राज्य करू लागला. परंतु त्याची विचित्रावस्था होत असे. प्रजेचा तो आवडता होऊ शकला नाही. त्याचे उत्कल, गय व विमल असे 3 पुत्र होते. हे सर्व दक्षिणा पंथाचे राजे झाले. सुद्युम्नाची प्रतिष्ठान ही राजधानी होती. बुद्धत्व आल्यानंतर तो कुरूरच्यावर राज्यभार सोडून तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. वैवस्वत मुनीने पुढे पुत्रप्राप्तीसाठी यमुनेच्या तीरावर 100 वर्षे तपश्चर्या केली. इक्ष्वाकू, वृषघ्न, कवी, कुरुश इत्यादी त्याचे 10 पुत्र त्यानंतर जन्माला आले. शुकदेवांनी त्यानंतर वृषज्ञाचा, कवीचा, करूप व दृष्ट यांचा इतिहास थोडक्यात सांगितला. नृग, नरिष्यमंत, नाभाग यांचे वंशविस्तारही थोडक्यात सांगितले. नाभाग वंशात कोण कोण राजे झाले ते सांगितले. मनुचा आणखीन एक पुत्र शर्याती नावाचा होता. त्याची व च्यवन ऋषींची कथा पुढे सांगू लागले. सूत शौनक संवादाला गती आली होती. शौनकाला सुतांनी सांगितले, शुकदेवांनी पूर्वज हरिभक्त पुण्यश्लोक गोपालांच्या कथा परीक्षिताला सांगता सांगता नंतर भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण चरित्र सांगितले. आता त्या साऱ्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे व नंतर रसाळ अलौकिक दिव्य कृष्ण चरित्रही सांगणार आहे. आपण सर्वांनी आता पूर्ण लक्ष देऊन ऐकावे. सभासद ऋषींची मने हर्षित झाली. प्रकरण 28 समाप्त.